श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? चांगले असाल. स्वामींच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंदी आनंद व्हावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. बनवूया फिश. तर तुम्ही म्हणाल फिश पहिले पण शेअर केलेलं आहे, तर ही वेगळी रेसिपी आहे फिशची. तर पहा, फिश धुवून घेतलेत मी व्यवस्थित आणि त्यामध्ये मी आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर ही वेगळी रेसिपी आहे. तर ही बारीक करून घेतले मी. आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं चांगलं बारीक करून घेतले किस. त्याच्यानंतर अंबारी मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची, एव्हरेस्ट मसाला आणि हळद हे मसाले घेतले त्याच्यामध्ये. हे आणि थोडंसं मीठ घेतलं आहे. हे सर्व व्यवस्थित हे करून घ्यायचे, पेस्ट करून घ्यायची व्यवस्थित. तर पॅनमध्ये तेल टाकले. तेलामध्ये मी तो जो मसाला घेतला होता तो कांदा ते म्हणजे खोबरं, लसूण आणि आलं, तर ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलं मी थोडंसं. आणि ही वेगळी पद्धत आहे. माझी आजी अशी बनवायची फिश. तर ती माझ्या आजीची रेसिपी आहे. माझ्या आजी अशीच बनवायची. ती म्हणायची तू एकदा अशी रेसिपी ट्राय करून पाह. तर मी अशीच बनवायची पहिले, पण घरच्यांना फ्राय केलेले आवडतात म्हणून त्यांच्यासाठी फ्राय पण करते. आणि ही अशी रेसिपी ही आमच्या आजीने शिकवलेली होती मला. माझ्या आजी शिकवायची, ही खूप छान वाटायचं. तर तिचीच ही रेसिपी आहे, ती तुमच्याशी शेअर करते. तर मस्त कांदा ते खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर हे मस्त फ्राय करून घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे. तर त्यामध्ये मी मसाले ॲड केलेत. फ्राय करतानाच मसाले ॲड केलेत. व्यवस्थित मसाले फ्राय करून घेतलेत. आणि मसाले फ्राय केल्यानंतर थोडंसं जास्त जळू नाही द्यायचे मसाले, थोडेसे कच्चेच असायला पाहिजे ते. तर व्यवस्थित असे हे करून घेतले. जास्त तेल नाही टाकलं, कारण फिशला नंतर तेल सुटतं, ते खूप ऑइली होतात मग. तर ते परतून घेतलं व्यवस्थित. मसाला मी सगळं मिक्स करून घेतलं आहे. आणि त्यामध्ये मी लगेच ॲड करणार आहे फिश. तर पहा, पुढे जाऊन ते फिश ॲड करून घेतले. मीठ टाकले त्याच्यामध्ये चवीनुसार. तर चवीनुसार तुम्ही पण मीठ ॲड करा. असे एकदा रेसिपी करून बघा, खूप छान लागते. पहा, ही पण अशी ह्या पद्धतीने पण फिश केलेले खूप छान लागतात. तर मीठ ॲड करून घेतलं. त्यानंतर मी परत ही थोडंसं परतून घेतलं आहे. आणि त्यामध्ये मग मी फिश सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये टाकणार आहे ते. तर ते टाकून घेतले व्यवस्थित. आणि आता ते परतून घेणार आहे व्यवस्थित. असे परतून झाल्यानंतर हे काही जास्त हलवावं लागत नाही, कारण त्याचं गाळ होतो. हे पहा, असे मस्त फ्राय करून घेतलेत म्हणजे. आणि थोडेसे झाकण ठेवून थोडेसे शिजू द्यायचे थोडेसे, ते काय लगेच पकतात. तर ही अशी रेसिपी करून पहा एकदा ट्राय. माझ्या आजीची रेसिपी आहे ही. तर माझ्या आजीने बनवले होते, अशीच बनवायची ती पण. खूप टेस्टी होते ते असे पण फिश. तर पहा, टेस्टी रेसिपी छान तयार आहेत. फिश कसे वाटले नक्की सांगा.